आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया उत्पत्ती किंवा उत्पन्न एकादशीची व्रतकथा. फार पूर्वी सत्ययुगात ताल जंघा नावाचा राक्षस होता. त्याचा पुत्र मूर नावाचा राक्षस होता. तो देवदेवतांना पृथ्वीवरील सर्वांनाच त्रास देत होता. त्याच्या ह्या त्रासाला सर्वजण कंटाळले होते. त्याने इंद्रदेवावरही आक्रमण केले. त्यामुळे सर्व देव भयभीत होऊन ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेवाने सांगितले, आपण भगवान शंकरांकडे जाऊ. सर्व देव भगवान शंकरांकडे गेले व त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. मूर नावाचा दैत्य चंद्रवती नावाच्या नगरीत राहतो व सर्वांना तो त्रास देत आहे असे सांगितले. भगवान शंकरांनी सांगितले, याचे निवारण भगवान विष्णूच करतील. आपण त्यांच्याकडे जाऊ. सर्व देव भगवान विष्णूंकडे गेले. त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. त्यांनी सांगितले, ठीक आहे, मी तुमच्या रक्षणाची जबाबदारी घेतो. असे म्हणून सर्व देवांसोबत मूर राक्षसाचे युद्ध सुरू झाले. भगवान विष्णू तेथून अदृश्य झालेत व बद्रिकावनात निघून गेलेत. तेथे एका गुफेत गेलेत व शांतपणे झोपलेत. हे मूर राक्षसाच्या लक्षात आले. तो त्यांच्या मागे गेला. इतकेच काय, त्याने गुफेतही प्रवेश केला. मूर राक्षस तेथे येताच भगवान विष्णूंच्या शरीरातून एक दिव्य कन्या निघाली. ती इतकी सुंदर होती की त्या राक्षसाने युद्ध करण्याचा विचार सोडून दिला व तिला सांगितले, हे देवी, तू कोण आहेस ते सांगावे व तू माझ्याशी विवाह करावा. तिने सांगितले, हे राक्षसा, मी येथे युद्ध करण्यासाठी आले आहे, युद्ध करावे. असे सांगितल्यावर दोघांमध्ये युद्ध झाले. तिने त्या राक्षसाचा वध केला. हे पाहून सर्व देव आनंदी झाले. त्यानंतर भगवान विष्णू योग निद्रेतून जागे झाले. त्यांनी तिला सांगितले, तू देवांचे संकट दूर केले व त्या मूर राक्षसाचा वध केला आहेस. त्यामुळे तुला मी वरदान देत आहे. तुला काय हवे आहे ते सांगावे. तिने सांगितले, आज एकादशी तिथी आहे. या दिवशी जे भक्त एकादशीचे व्रत करतील त्यांची मनोकामना पूर्ण करावी. भगवंतांनी तथास्तु म्हटले व सांगितले, तू माझ्यापासून निर्माण झाले आहेस, उत्पन्न झाले आहेस, म्हणून या एकादशीचे नाव किंवा तुझे नाव उत्पन्ना असे असेल व तुझ्या नावानेच या एकादशीस ओळखले जाईल. त्यानंतर भगवान विष्णू अदृश्य झाले. तेव्हापासून कार्तिक महिन्यातील वद्य पक्षात येणाऱ्या एकादशीस उत्पन्ना एकादशी किंवा उत्पत्ती एकादशी या नावाने ओळखले जाऊ लागले. या एकादशीचे व्रत केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात व ज्यांना नवीन एकादशीचे व्रत सुरू करायचे असेल ते ह्या एकादशीपासून सुरू करतात किंवा करावे. जसे की मंगळी किंवा अंगारकी चतुर्थी आली की त्यापासून काही भक्त चतुर्थीचा उपवास सुरू करण्यास सुरुवात करतात. त्याप्रमाणे ज्या भक्तांची एकादशीचे व्रत करण्याची इच्छा असेल त्यांनी या एकादशीपासून सुरुवात करावी. ही कथा भविष्योत्तर पुराण व्रतपरिचय ग्रंथ व्रत शिरोमणी ग्रंथात दिली असून ती संकलित करून ह्या व्हिडिओत प्रस्तुत केली आहे. आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरीनंदन.